ज्यांनी अटकेपार झेंडे रोवले त्या सुभेदार तुकोजी होळकर यांची समाधी अनेक वर्षांपासून या ठिकाणी भग्नावस्थेमध्ये आहे। कारण पुण्यातील एका व्यावसायिकाला ट्रस्टकडून ही जागा विकण्यात आल्यानंतर या सगळ्या स्मारकाच्या जागेवरती या व्यावसायिकांनी ताबा ठोकला आणि एका अर्थाने या जागेशी जो इतिहास जोडला गेलाय तो इतिहास देखील बंदिस्त झाला। पुण्यातील खडकी भागातील लष्कराची बॉम्बे सॅपर्स ही संस्था ज्या ठिकाणी आहे त्याला लागून असलेली ही 2.25 एकरांची जागा, ज्याची किंमत अर्थातच कोट्यवधी रुपयांमध्ये आहे आणि या सगळ्या कोट्यवधी रुपयांच्या जागेवरती डोळा ठेवून जी ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक जागा आहे ती हडप करण्याचा प्रयत्न झाला आणि याला विरोध करत गेली अनेक वर्ष या ठिकाणी लढा उभारला गेला, आंदोलन केलं गेलं आणि अखेर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की ही जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा आणि त्यानंतर या ठिकाणी एक आनंद साजरा केला जातो आहे। अर्थात लढाई जिंकल्याचा हा पहिला टप्पा आहे। आपल्या सोबत होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर आहेत आणि ज्यांनी हा सगळा लढा उभारला ते समीर निकम आहेत। सुरुवात आपण करूयात या सगळ्या जागेशी जो इतिहास जोडला गेलेला आहे तो नव्या पिढीला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे। मराठेशाहीमध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यानंतर हे हिंदवी स्वराज्य साम्राज्यामध्ये रूपांतरित करण्यामध्ये होळकर घराण्याचा आणि इतर सगळ्या घराण्यांचा मोलाचं योगदान होतं। त्याच्यातलीच एक मुख्य व्यक्ती सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुतणे सुभेदार तुकोजीराव होळकर, ज्यांनी अटकेपार झेंडा लावला। आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो की महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले, तर ते वास्तविक ज्या व्यक्तीने लावले ते सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या समाधीच्या ठिकाणी आज आपण पुणे इथे खडकीमध्ये जमलेलो आहोत, होळकर पुलाच्या शेजारी। त्यांच्याच नावावरनं होळकर पुलाला होळकर ब्रिज असं नावही पडलेलं आहे। ही समाधी तुकोजीराव होळकरांची 15 ऑगस्ट 1797 साली त्यांचं निधन झालं, त्यावेळेला या समाधीची इथं निर्मिती झाली। त्याच्यानंतर ही सुस्थितीत होती, याला चारी बाजूने दगडी बुरुज होता। खडकी हा मुळातच होळकर बेस होता आर्मीचा आणि त्यामुळे इथे त्यांची समाधी होती। ब्रिटिशांच्या आधी होळकरांचा बेस होता आर्मीचा। तर ह्या समाधी ठिकाणाचं व्यवस्था, सगळी देखरेख ही स्वातंत्र्य काळापर्यंत अगदी व्यवस्थित होत होती। स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये साधारणपणे आपण असं म्हणूयात की 2000 सालापर्यंत थोडंसं ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं असावं। 2000 साली काही ज्यांच्याकडे हे सांभाळण्याची जबाबदारी होती त्यांनी बेकायदेशीरपणे या स्मारकाची विक्री एका खासगी व्यक्तीला केली आणि त्यामुळं या स्मारकाला कसं संपवता येईल आणि ह्याला एक प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून कसं वापरता येईल ह्याच्यासाठी त्या खासगी ज्याने ही जागा घेतली होती त्याने ह्याच्यासाठी प्रयत्न केला आणि एक महापुरुष ज्याचं इतिहासात मोलाचं योगदान आहे, त्याचा पराक्रम, त्याची अस्मिता सगळं नामशेष करण्याचा प्रयत्न ज्यांच्या कंट्रोलमध्ये ही जागा होती त्यांनी बेकायदेशीरपणे ज्याला विकली त्या माणसाने हे केली। ह्याच्यातून एक दिसतं की त्या लोकांना या स्मारकाबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीच आत्मीयता, अस्मिता त्यावेळेला नव्हती। हे सगळं प्रकरण आमचे मित्र आणि इथले स्थानिकचे रहिवासी संगमवाडीचे समीर भाऊ निकम यांच्या लक्षात आल्यानंतर ते नेहमीच पुण्यामध्ये जसं वेगवेगळ्या स्मारकांसाठी प्रयत्न करत असतात तसं त्यांनी थोडीशी याची माहिती काढल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की इथं बेकायदेशीर अतिक्रमण आहे आणि मग त्यांनी हा लढा सुरू केला। त्या लढ्यामध्ये अनेक आमचे सहकारी बांधव इथं आहेत। आज संतोष वरक असतील, इथं आमचे वाघमोडे साहेब आहेत, इथं आमचे गोपने साहेब आहेत आणि अनेक मंडळी आहेत, कित्येकांची नावं घ्यावीत। सगळ्यांनी ह्याच्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। जयपाल इथं आहे, जयपाल रोज इथं दिवाबत्तीची लढा झाला। कोण आहे खासगी व्यक्ती की ज्यांनी ही जागा विकत घेतली आणि त्यानंतर काय दावा करण्यात आला त्या व्यक्तीकडून? ही व्यक्ती जी आहे खडकीमधील एक जैन, सुरेश जैन म्हणून आहे, यांनी 2003 साली याचं साठेकत केलं आणि ज्यावेळेस 2006 साली हे माझ्या निदर्शनास आलं, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, समाज बांधव इथं एकत्रित आले, त्यावेळेस त्याचं 2008 साली रजिस्टर खरेदी खत करण्यात आलं। म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलं की हे कुठेतरी समाजाच्या लक्षात आले आणि मग याच्यावर त्यांनी अतिक्रमण चालू केलं। याच्यावरची मोडतोड, जी विठोजी होळकरांची समाधी आहे त्याची नासधूस त्यांनी केलेली, तिथं आपण आजही पाहताल विरघळे तो असा फेकून दिल्यागत होता। नंतर समाज बांधव आम्ही एकवटून एकत्र येऊन तो पुन्हा जागेवर प्रस्थापित करण्यात आला। आजही तिथल्या तुटलेल्या अवस्थेत आहे
आज पुणे शहरामध्ये अशा ऐतिहासिक वास्तूची ही दयनीय अवस्था आहे पुणे शहरासाठी. आणि महत्वाचं म्हणजे ASI आणि पुरातत्व विभागाचं इथं जवळच हाकेच्या अंतरावर ऑफिस असताना सुद्धा ही अशी अवस्था होणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांचं योगदान महाराष्ट्रासाठीच नाही अख्ख्या देशासाठी होतं. जागा विकत ज्या व्यक्तीने घेतली त्या व्यक्तीकडून ताबा या ठिकाणी त्याचा स्वतःचा ठेवण्यात आला, लोकांना आतमध्ये येऊ दिलं जात होतं. या स्मारकात त्याने या जागेचा ताबा घेतला. तुम्ही आता आल्यानंतर पाहिलं असेल. आता मी स्वतः त्या घराण्याचा वंशज आहे आणि त्या माणसाचा वॉचमॅन इथं मला म्हणतोय तू आज जायचं नाही त्या स्मारकाला. मग अशी यांची परिस्थिती इथं आहे. आणि हेच जर करणार असतील, तुम्ही जर एखाद्या महापुरुषाच्या, मी जाऊ द्या इथे एका जरी माणसाला यांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे शासन काय करेल ते नंतर. आम्ही पहिला हे यांची कशी विल्हेवाट लावायची ते आम्ही बघू. आम्हाला शासनाला हेच म्हणायचं आहे, आम्ही ना सरकारच्या विरोधात ना कुणाच्या, आमचं म्हणणं एकच आहे की आपला महाराष्ट्र, आपण नेते मंडळी अटकेपार झेंडे लावले, दिल्लीचेही तख्त राखतो म्हणतो, पण ते भाषणात न येता कृतीत येऊ द्या. ज्या माणसाने खरोखर तिथं हे सगळं केलं त्या माणसासाठी आज आपण अहिल्यादेवींची त्रिशताब्दी साजरी करतोय. शासन प्रत्येक ठिकाणी त्याच्याबद्दल बोलतं. तर या त्रिशताब्दीच्या निमित्तानं का असेना एका होळकर वीर पुरुषाचं स्मारक मोठ्या प्रमाणात आपल्याला कसं संवर्धित करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करावा. पुणे महानगरपालिकेनं ह्याची दखल घ्यावी आणि ASIच्या अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्यावं हे मला म्हणायचं आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी ह्याच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आपल्या पुण्याच्या खासदार सुप्रियाताई असतील, त्यांनी सुद्धा पत्र दिली आहेत. अनेक आमदार खासदार विविध पक्षाचे आहेत, ते सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींना मला हेच सांगायचं आहे की आपण ज्यांचं नाव घेतो त्यांच्या स्मारकाकडे लक्ष द्या आणि पुण्याची कीर्ती वाढेल असं एक मोठं स्मारक आपण सगळ्यांनी इथं उभं करावं असं मला म्हणायचं आहे. सरकारने बऱ्यापैकी म्हणजे निर्णय तर घेतलाय, पण आणखी ही सुरुवात आहे. म्हणजे स्मारक उभारलं तर हा इतिहास नव्या पिढीच्या समोर येईल. मला तर दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं की जेवढी म्हणून होळकर घराण्याची काही स्मारकं आहेत, काही ट्रस्ट आहेत, वेगवेगळ्या जे काही त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्या संदर्भामध्ये अक्षम्य अशा पद्धतीचं दुर्लक्ष म्हणजे सरकारकडून झालेलं आहे. आणि शेवटी हे तर खरं तर म्हणजे पुणे हे जे आत्ता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की इथं हा म्हणजे होळकरांचा तळ होता. इथं ही सगळी प्रॉपर्टी खरं म्हणजे जिथं आपण राष्ट्रपती भवन म्हणतो तिथं सुद्धा म्हणजे होळकरांनी दिलेल्या दान जमिनीमध्ये तिथं ते राष्ट्रपती भवन सुद्धा उभारलं गेलेलं आहे. इतका मोठा होळकरांचा इतिहास हा नेस्तनाबूत करण्याचा किंवा संपवण्याचं कारस्थान हे जाणीवपूर्वक काही हितचिंतकाकडून लोकांकडून झालेलं आहे. आणि दुर्दैवानं इथं पुण्यासारख्या त्याच्या सांस्कृतिक आपण इथं ज्याला शहर म्हणतो, पीठ म्हणतो, आणि इथून सगळा सांस्कृतिक इतिहास देशाचा बाहेर जातो. त्या पुण्यासारख्या ठिकाणी जिथं म्हणजे तुकोजी होळकर असतील, विठोजी होळकर असतील की ज्यांनी आता महाराजांनी म्हणल्याप्रमाणे ज्यांनी अटकेपार झेंडे लावले, खऱ्या मराठी साम्राज्याचा विस्तार ज्यांनी अटकेपार केला, त्यांच्या समाधीची अवस्था असं करण्याचं काम म्हणजे जाणीवपूर्वक हे झालेलं आहे. आणि आत्ता समाज बांधवांनी आणि मला समीर निकम साहेबांना अत्यंत धन्यवाद द्यायचे आहेत मनापासून. त्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्या पाठीशी महाराज उभे राहिले, सगळा समाज उभा राहिला आणि म्हणून सगळ्यांच्या या प्रयत्नामुळे आज इथं यश आलेलं आहे. आणि महाराजांनी जसं आता सांगितलं की हा काही कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा हा सरकारचा एकूण कुठल्या याचा विषय नाही आहे, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, आमच्या इतिहासाचा हा विषय आहे. आणि त्यामुळे याचं यापुढे सुद्धा आता त्रिशताब्दी जयंती महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेचा साजरा करतोय. केंद्रातही अशा स्वरूपाची देशभर अशा पद्धतीचा उत्सव साजरा करण्याची समिती स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात ही समिती स्थापन केलेली आहे. अजून तिला थोडंसं व्यापक स्वरूप देऊन जे म्हणून खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा किंवा यशवंतराव होळकर घराण्याचा इतिहासच इथून महाराष्ट्रातून सुरू होतो. त्यामुळं इथं अनेक गोष्टी होळकर घराण्यांनी केलेल्या आहेत. ती सगळी जी काही त्यांची जी काही संबंधित स्थळं आहेत, जसं बाबासाहेबांच्या स्थळांचं पंचतीर्थ केलं केंद्र सरकारनं, तसं या त्रिशताब्दी महोत्सवामध्ये या होळकर घराण्यांची जेवढे म्हणून काही स्मारकं आहेत जे मग ठीक आहे त्यात एका ट्रस्टच्या ताब्यात ट्रस्टची त्याच्यावरती जरी मालकी असली. हा जो परिसर थोडासा लोकांना समजावून सांगायचं झालं तर पुण्यातील खडकी भागातून विश्रांतवाडीकडे येताना बॉम्बे सॅपर्स आहे किंवा त्या बाजूनी म्हणजे संगमवाडीकडून आल्यानंतर विश्रांतवाडीकडे जाताना हा जो चौक आहे तर त्याच्या लगत असलेली ही जागा. एरवी दररोज असंख्य पुणेकर या रस्त्याने प्रवास करतात, परंतु याच्या शेजारी इतका मोठा इतिहास दडलेला आहे याची कल्पना बहुतांश लोकांना नसते. ती
नव्या पिढीला व्हावी यासाठी एक स्मारक आणि या जागेचा इतिहास सांगणारं असं काही या ठिकाणी उभं राहावं. एक तर टप्पा पार पडलेला आहे, तर कशा स्वरूपाचं आणखी तुम्हाला अपेक्षित आहे स्मारक? आता आमचं पुढचं या बाबतीत असं म्हणणं आहे की अधिसूचना निघालेली आहे राज्य संरक्षित स्मारक म्हणून. इथून पुढे शासनाने ह्याला पॉझिटिव्हली घ्यावं आणि इथं म्हणजे भारताचा जर आपण डिफेन्स हिस्ट्री जरी बघितली आर्मीची तरी सुद्धा त्याच्यात होळकरांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या लढाया घेण्यासारख्या आहेत. तर आर्मीच्या दृष्टिकोनातून सामान्य पुण्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून एक भव्य स्मारक, त्याची जी मूळ रचना होती त्या छत्रीला चारी बाजूने दगडी कोट होता, त्याला दरवाजा होता. पूर्वीचा जुना फोटो जर आपण एक पाहिला तर नदीमधून ते स्मारक दिसायचं. सुंदर असं मंदिर होतं, मंदिरामध्ये आत हंड्या वगैरे लागलेल्या होत्या. तर तशाच स्वरूपाचं स्मारक ज्या विठोजी होळकरांची इथं भग्न अवस्थेत समाधी दिसतीये ती समाधी पुन्हा त्याच पद्धतीने चांगली उभी राहावी आणि इथं या सगळ्या समाज बांधवांना एकत्रित येण्यासाठी आणि आपला इतिहास अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आटके पार जाणारे तुकोजीराव होळकर समजण्यासाठी इथं एक भव्य स्मारक व्हावं. त्यासाठी आम्ही निधीची सुद्धा मागणी या सरकारकडे करणार आहोत. महाराष्ट्राने आपण म्हणतो 17व्या आणि 18व्या शतकामध्ये संपूर्ण देशावरती आणि आशियाच्या एका मोठ्या भागावरती भूभागावरती राज्य केलं आणि या सगळ्यामध्ये जे पुढाकार घेणारे होते अर्थातच महादजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि पुण्यातील वानवडी भागामध्ये शिंदे छत्री आहे, महादजींची समाधी आहे. तसंच होळकर छत्री या ठिकाणी त्या काळी होती म्हणायचं कारण म्हणजे आज ही जागा नामशेष करण्याचा हा इतिहास एका अर्थाने प्रयत्न झाला. कधी काळी इथूनच मोहिमांवरती सैन्य निघत असेल, होळकर निघत असतील आणि सगळा इतिहास पुढे जो घडला. मात्र ज्यांनी अटकेपार झेंडे लावले त्यांची समाधी एका अर्थाने या ठिकाणी बंदिस्त करण्यात आली. महाराष्ट्रासाठी हे दुर्दैव. कॅमेरामन विजय राऊत सह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.